आपण या ठिकाणी शिकतोय एक्सक्लामेटरी सेंटेन्सचे असर्टिव्ह सेंटेन्स कसं करायचं. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. बोला, उद्गारवाचक वाक्य. याचं करणार काय आपण असर्टिव्ह म्हणजे विधानात्मक वाक्य. ठीक आहे. तर याच्या आधी आपण शिकलेलो आहे असर्टिव्ह सेंटेन्सचे एक्सक्लामेटरी कसं करायचं. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण फक्त दोन ट्रिकच्या माध्यमातून आपण ते शिकलेलो आहे. त्याच दोन ट्रिक इथे सुद्धा आपल्याला अप्लाय करायची आहे. ठीक आहे. इथे काही नियम वगैरे पाठांतर करायची गरज नाही. आपल्याला फक्त आणि फक्त दोन ट्रिक लक्षात ठेवायची आहे. एक्सक्लामेटरीचे तुम्ही असर्टिव्ह सॉल्व्ह करू शकता. अगदी सोपं आहे. ओळखायचं कसं हा एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे म्हणून. तर तुम्हाला माहिती आहे की एक्सक्लामेटरी सेंटेन्सची स्टार्टिंग जी असते ती हाऊने किंवा व्हाटने झालेली असते. सुरुवातीचे शब्द हाऊ किंवा व्हाट असते. हाऊ व्हाट असला तरी तो प्रश्न नसतो, कारण की त्याच्या शेवटी एक्सक्लामेशन मार्क आलेला असतो, उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं. त्या दोन गोष्टीवरून कळते की ते एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. आणि इन्स्ट्रक्शन लिहिलेली असते मेक इट असर्टिव्ह सेंटेन्स. याचे उद्गारार्थी वाक्याचे असर्टिव्ह करा म्हणजे विधानार्थी करा अशी इन्स्ट्रक्शन असते कंसात लिहिलेली. ती वाचली आपण, कळलं. आता आपल्याला चेंज करायचं आहे. हे चेंज करत असताना प्रामुख्याने आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की ज्या वाक्यामध्ये हाऊ आपल्याला दिसतो त्या वाक्यात हाऊ काढल्यानंतर व्हेरी हा शब्द आपण लिहून घ्यायचा. तो कुठे लिहायचा ते मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर व्हाटचं वाक्य असेल तर तिथे आपण व्हेरी नाही लिहिला तरी चालेल. ठीक आहे. तुम्हाला याच्या आधी आपण सांगितलेलं आहे मी की जेव्हा आपण असर्टिव्हचे एक्सक्लामेटरी केलं त्यावेळी आपण वाक्यात व्हेरी जो होता रिअली, ग्रेटली, इमेन्सली है ना असे प्रमाण दाखवणारे जे शब्द होते, सो असेल, टू असेल, TOO असेल, ते आपण काढलेले होते. ते इथे घालायचे. तर बाकीचे जाऊ द्या बाजूला. व्हेरी हा शब्द लक्षात ठेवा, आहे की नाही. तर तो आपल्याला कुठे लावायचा आहे ते कळेल तुम्हाला. एवढं लक्षात घ्या की हाऊ आणि व्हाट वाक्याची सुरुवात आहे. तर त्या वाक्यातून आपल्याला ते हाऊ आणि व्हाट काढून टाकायचे. हाऊ आणि व्हाट काढून टाकायचे. मग आता आपण बघू की कोणत्या दोन ट्रिक आपण अप्लाय केल्या होत्या. त्याच दोन ट्रिक आपल्याला इथे अप्लाय करायची आहे. सर्वप्रथम दिलेल्या वाक्यातला जो हाऊ आहे किंवा व्हाट आहे ते काढून टाकायचे. ठीक आहे. पेन्सिलनं काम करायचं. गोल मारला नाही मी, पेन्सिलनं गोल मारायचा. याला काढायचं, काढलं. ठीक आहे. आता हे काढल्याच्या नंतर उरलेला वाक्य आपल्याला दिसतोय. या उरलेल्या वाक्याचे दोन पार्ट करायचे. दोन पार्ट करायचे. काय करायचं? दोन पार्ट. तर दोन पार्ट करत असताना यस प्लस व्ही हा असा एक पार्ट बनवून द्यायचा आणि उरलेल्या शब्दांचा एक पार्ट बनवून द्यायचा. कारण आपण एस प्लस व्ही डॉट डॉट अशीच आपण असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात करणार आहे. म्हणजे सुरुवातीला काय आला पाहिजे? यस सब्जेक्ट आला पाहिजे, व्ही वर्ब आला पाहिजे आणि डॉट डॉट मीन्स तिकडे राहिलेले शब्द येणार आहे. आणि उद्गारवाचक वाक्य चिन्ह जो आहे, एक्सक्लेमेशन मार्क जो आहे तो काढायचा आहे आणि त्याच्या जागी आपल्याला फुल स्टॉप वापरायचा आहे. ह्या गोष्टी प्रायमरी आहेत, लक्षात ठेवा. आता पहा वाक्याचे तुकडे दोन करायचे. ते कसे करायचे? सगळ्यात आधी शोधायचा वाक्याचा वर्ब काय. काय वर्ब? या वाक्यात वॉज. ठीक आहे. या वाक्यात इज. दोन्ही वाक्य घेतोय मी एकाच वेळी. इथे वॉज मिळाला, इथे इज मिळाला. ठीक आहे. आणि त्या वर्बच्या आधी मग काय आलेला असेल? सब्जेक्ट आलेला असेल. हा सब्जेक्ट मिळाला आणि हा वर्ब मिळाला. मग इथे सब्जेक्ट काय आहे? ही. हा सब्जेक्ट मिळाला, हा वर्ब मिळाला. ठीक आहे. तर हे दोन वर्ड्स आपल्याला मिळाले. पहा सब्जेक्ट सिंगल वर्डचा असू शकतो, दोन वर्डचा असू शकतो. इथे द मॅन दोन वर्ड आले सब्जेक्ट मध्ये, आहे की नाही. असं समजू नका की एकच वर्ड असतो सब्जेक्ट मध्ये, तसं नाही. तर बघा ह्या दोन शब्द म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब ह्या दोन शब्दांचा एक पार्ट होतो आणि त्याच्या आधी जे काही आले असतील त्याचा एक पार्ट हा तर निघाला पाहिजे तुम्हाला. तर हा पहिला पार्ट झाला, हा दुसरा पार्ट. ठीक आहे. आता असर्टिव्ह करताना पहिली ट्रिक काय वापरली आपण की एस प्लस व्ही चा एक पार्ट केला, त्याच्या आधी असतील त्याचा एक पार्ट केला. इकडून सुरुवात होत आहे वाक्याची म्हणून याला पहिला पार्ट दिला, याला दुसरा पार्ट दिला. म्हणजे आता हे आपल्याला 1 2 मिळालं. 1 2 मिळालं. ह्या 1 2 च तुम्हाला करायचं आहे 2 1. काय करायचं आहे? 2 1. सेंटेन्स तुमचा तयार. सेंटेन्स तयार.
बघा काय करायचं आहे, हाऊ काढायचा आहे, त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट आहे त्याला आधी लिहायचं, म्हणजे टू आधी लिहायचं. तर काय द मॅन आणि त्याच्यानंतर पुढे हा झाला तुमचा पहिला पार्ट लिहिलं, सॉरी सेकंड पार्ट वाक्याचा दुसरा पार्ट लिहिला. ठीक आहे. आता हा जो झाला की त्यानंतर तुम्हाला पहिला पार्ट लिहायचा आहे आणि या पहिल्या पार्टच्या आधी मध्येच काय तर दुसरा पार्ट आणि पहिला पार्ट दोघांच्या मध्ये व्हेरी टाकून द्या, दोघांच्या मध्ये. ठीक आहे. तर याच्या नंतर इथे आपण व्हेरी लिहिलं नाही लिहिलं तरी काही हरकत नाही, पण लिहिलं तर वाक्यात वजन येतो, प्रमाण सांगतो. ठीक आहे. द मॅन वॉज व्हेरी आणि काय राहिलेलं आहे आता इथे पहिल्या पार्ट म्हणून काय राहिलेलं आहे ब्रेव राहिलेला आहे. आणि आता एक्सप्लेनेशन मार्क जो तो काढायचा आहे, तो काढल्याच्या नंतर वाक्यात स्टॉप देऊन द्यायचा. त्याला तुमचा असर्टिव्ह सेंटेन्स. द मॅन वॉज व्हेरी ब्रेव, तो माणूस फार सूर होता. आणि हा काय म्हणतोय हाऊ ब्रेव द मॅन वॉज, तो माणूस किती सूर होता. आश्चर्य व्यक्त करताना बोलतो आपण असं, तो माणूस किती सूर होता. किती सूर होता म्हणजेच काय तर तो फार सूर होता, खूप सूर होता. असर्टिव्हचं एक्सक्लामेटरीचं असर्टिव्ह. दुसरा वाक्य बघा, या वाक्यात वाट आलेला आहे त्याला आपण काढणार आहे, काढला वाट. आता वाक्याची सुरुवात कशाने करायची आहे, असर्टिव्ह करताना कशाने करायची आहे, यस प्लस व्ही ने सुरुवात करायची आहे. तर तो शोधायचा आपल्याला, सगळ्यात पहिले शोधायचा त्याच्यातला वर्ब आपण शोधलेला काय निघाला इज निघाला. त्याच्या आधी आलेला सब्जेक्ट ही निघाला. मग ह्याचा करू आपण पार्ट. ठीक आहे. हा तुमचा मिळाला सेकंड पार्ट आणि त्याच्या आधी आलेले जेवढे काही वर्ड्स आहेत त्याचा मिळाला तुम्हाला पहिला पार्ट 1 2. ठीक आहे. या 1 2 चा तुम्हाला काय करायचं आहे ग्रुप 1 सिंपल गोष्ट आणि लास्ट मध्ये राहणार आहे फुल स्टॉप. 1 2 चा 2 1 शेवटी फुल स्टॉप. कालिका कसा सांगा मग काय आन्सर होईल. एक लक्षात घ्या की इथे द चा टी मी कॅपिटल केला, इथे एच चा ही चा एच मी इथे कॅपिटल केला. हे का केलं तुम्हाला माहिती आहे, पंक्च्युएशन मध्ये आपण सेंटेन्स स्टार्ट करत असताना फर्स्ट वर्ड जो असतो त्याचा फर्स्ट लेटर आपण काय करतो कॅपिटल घेतो. ही त्यानंतर वर्ब काय आलेला आहे इज. म्हणजे हा झाला तुमचा आता सेकंड पार्ट, वाक्याचा तिकडचा सेकंड पार्ट इथे सुरुवातीला आला की नाही. आणि मग त्याच्यानंतर आपण लिहिणार आहे वर्ब झाला ना, ही इज झाला. त्याच्यानंतर लिहिणार आहे पहिला पार्ट काय अ क्लेवर किंग आणि शेवटी फुल स्टॉप झाला की वाक्य ही इज अ क्लेवर किंग. ही इज अ क्लेवर किंग हा कोणत्या टाइपचा वाक्य झाला असर्टिव्ह झाला. दिलेला वाक्य कोणता होता एक्सक्लामेटिव्ह होता. तर व्हाट आणि हाऊ चे दोन्ही वाक्य आपण घेतलेले आहे आणि अगदी फक्त दोन ट्रिक मध्ये कोणत्या दोन ट्रिक. पहिली ट्रिक वाक्याचे दोन पार्ट करायचे आहे, त्याला 1 2 नाव द्यायचं आहे आणि दुसरी ट्रिक त्या 1 2 चं काय करायचं आहे 1 करायचं आहे. बस एवढी सिंपल गोष्ट आहे. एवढी जर तुम्हाला समजलं तर तुम्ही एक्सक्लामेटरीचे असर्टिव्ह निश्चितपणे तुम्ही करू शकता. ओके. आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे हाऊ प्राउडली दे स्पीक. हाऊ प्राउडली दे स्पीक. ट्रिक अप्लाय करायची, असं एक्सक्लामेटरीचा असर्टिव्ह करायचा. बघा या ठिकाणी स्पीक हा आपल्याला वर्ब दिसतो आहे ना, स्पीक बोलणे हा गिवन आहे या ठिकाणी वर्ब आहे. बघा शी अॅमेझॉन वाजल्यावर हॅव हॅज हॅड यांच्यापैकी आपल्याला वर्ब आपण पाहिले आहे. आता बघू आपण की इथे मुख्य क्रियापद सुद्धा आलेला आहे ना. मेन वर्ब आहे हा फर्स्ट फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या आधी आलेला दे हा काय सब्जेक्ट आहे. ठीक आहे. ट्रिक अप्लाय करायची, वर्ब आणि सब्जेक्ट हे आपल्याला मिळाले की त्याच्या आधी क्रॉस मारायचं म्हणजे त्याचे पार्ट होतील दोन. ठीक आहे. तर हे जे आहेत यांना आपण फर्स्ट पार्ट देऊ आणि हे जे आहेत यांना आपण सेकंड पार्ट. ठीक आहे. आता हे 1 2 भेटला, या 1 2 चा आपल्याला काय करायचं आहे 1 करायचं आहे. हे करत असताना लक्षात घ्या की सुरुवातीला हाऊ आहे त्याला आपण काय करणार आहे काढणार आहे आणि हाऊ काढला की त्याच्या जागी आपण व्हेरी वापरणार आहे की नाही. मग आता फर्स्ट पार्ट काय मिळाला तुम्हाला आय एम व्हेरी प्राऊडली. हाऊ निघाला त्याच्या जागी व्हेरी आला. तर फर्स्ट पार्ट काय मिळाला व्हेरी प्राऊडली. म्हणजे व्हेरी कुठे वापरायचा हा सुद्धा मुद्दा सॉल्व्ह झाला. हाऊ काढून त्याच्या जागेवर व्हेरी लिहून ठेवा पेन्सिलनं आणि आता व्हेरी प्राऊडली
याला फर्स्ट पार्ट समजा आणि दे स्पीक याला सेकंड पार्ट समजा. 1 2 चा तू 1 करा. काय होईल? दे स्पीक आला की नाही? एक्सक्लेमेशन मार्क काढला, फुल स्टॉप दिला. झाला? इतकं सिंपल आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.